जेव्हा आपलं पानिपत होतं, संदीप मोरे बुवा, आपलं जेव्हा पानिपत होतं, एक लक्षात ठेवा, बारी तुमची काय पडली नसती. आज गांगेश्वराच्या चरणाशी साक्षीला ठेवून, तुमच्या सदराल घराण्याच्या साक्षीला ठेवून आज तुमचं जसं तंतोतंत हे जे प्रश्न होतात मला पहिल्यांदाच माहीत वाटलं. कारण आज मी आडवलीच्या गावकऱ्यांना तर बोलवलं, मानकऱ्यांना बोलवलं, त्यांना दाखवलं समोर आहे. तुमचं पहिलं होतं ग्रंथ असायला पाहिजे, होता, पुरावा होता, आणि ह्याच्यामध्ये एक तरी शब्द इकडचा तिकडा होता. आयुष्यातला पहिल्यांदा कलगीतुऱ्याच्या इतिहासातला जो प्रश्न विचारला त्याप्रमाणे एकात एक हाय तसाच होता. आणि संदीप बुवा, तुम्ही नुसतं खोटं नाही बोललात, तुम्ही ते खोटं ह्या साधाला पाडलं, खोटं ह्या गांगेश्वराला पाडलं, आणि खोटं त्या गावकऱ्यांना पाडलं, खोटं ह्या कलगीतुऱ्यातल्या वाचकांना पाडलं, आणि खोटं ह्या कलगीतुऱ्याला पाडलेलं आहे. भोगावं लागेल. आणि म्हणून म्हणतोय, पहिलाच एक अंतर देतोय, कधी खोटं बोलू नये, कधी खोटं बोलू नये, दोष सारे नडतील. हो, कधी खोटं बोलू नये, दोष सारे नडतील. चार चौघात नंतर मग किडे तोंडात पडतील. 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 कधी खोटं बोलू नये, कधी खोटं बोलू नये, दोष सारे नडतील. कधी खोटं बोलू नये, दोष सारे नडतील. मेलेल्यांना काय मारायचं? मी अशी तयार आणले, मी तशी तयार आणले, मी अशी गाडी होती, मी शांतपणे सांगतो. कोणाला सांगा तुम्ही? कितीवर सांगताय? बरं, या काय येऊन भाऊ, तुमची गाडी काय होती? अरे भले भले आले माऊली, भले भले आले. आम्ही काय तुमच्या देणेकरी नाही, त्या तुम्ही आमच्या देणेकरी नाही. शास्त्राचा वाद आहे, घेऊन बघा. तुम्ही नाही मागून आणतो बघा. आम्ही असे घेत नाहीत. तुमचे एक गवळण असेल, 5 गवळण आम्ही आणतो. तुमचं एक पद असेल, आम्हाला अंदाज येतो याची होळी कुठपर्यंत आहे. याची भिशात काय हो? एक टाळी पडत नाही, एक शिटी पडत नाही, कोणी 100 रुपये देत नाही. स्वतःमध्ये बदल करा, त्याच्यानंतर काय तुला काय तो दोन करायचे ह्याच्यावर नाही. फक्त मिजाज करून नाही होत शाहीर. हा, मला वाटतं स्केल दाखवतो, आणि शेवटचं गाणं गायलं, स्केल दाखवली. कळलं काय बोललं? आवाज फाटला. सगळी गाडी काळी पाच आणि काळी 1 लाख वर्षा नाही फाटत. तो तुम्ही स्केल शिकवता मला. बघा आलं पैसे भडकलं वेगळं. हा, रुद्र पवार, ऋषी पवार आणि पवार परिवार खास छोट्या कलाकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. वेदू त्याच्यानंतर पहिलं गाणेकर मोहनचं गाणं श्रद्धांजली देतो. हर्षल मंगेश दर्डे 200 रुपये माऊली, धन्यवाद. झांजा मुकी अन ढोलकी, झांजमुखी अन ढोलकी आज यवारीची. झांजमुखी अन ढोलकी आज यवारीची. घाणकरांची आठवण छळते औरीची. परत घ्या, सॉरी. झांजमुखी अन ढोलकी आज यवारीची. घाणेकरांची आठवण छळते औरीची. सोडून दिंडी शक्ती तुऱ्याच्या वारीची. शाहीर गेले कुठे? यावे यावे यावे, शाहीर परतून यावे. घेऊन साज तुऱ्याचा
श्रद्धांजली. दर्गेचं फरमाईश आहे, दोन फरमाईश घेतो. आम्हाला सांगितलं झाले की सांगा लगेच. कृपा सुद्यावी भक्तावर साऱ्या डवली गावावर, धनी माझा गागेश्वर भोळा शिवशंकर, धनी माझा गागेश्वर भोळा शिवशंकर. मायेची जागा एकेचा धागा तो गावाचा धारण. दोन तीन फरमाईश आल्या. मायेची जागा एकीचा धागा तो गावाचा धारण, आडवलेकरांच्या घरास बांधलंय सुखाचं तोरण. हो एक आशेच किरण गांगेश्वराचं चरण, एक आशेचं किरण गांगेश्वराचं चरण, एक आशेचं किरण गांगेश्वराचं चरण, एक आशेचं किरण गांगेश्वराचं चरण. मायेची जागा एकीचा धागा तो गावाचा धारण, अडवलेकरांच्या घरास बांधलंय सुखाचं तोरण. एक आशेचं किरण विवेक मांडवकर कोकण कला प्रेमी मित्र मंडळ याचकडे 251 रुपयाचं पारितोषिक 26 जुलै रोजी रात्री 8 वाजता सुयोग पालकर आणि विकास लांबोरे बारी आहे. या रविवारी सकाळी 10 वाजता बारी आहे. आस्वाद घ्यायचा. आता काय पाहिजे बरं छोट्या वर्गासाठी सुरेश भालेकर याचकडून छोट्या मुलासाठी गावासाठी पैसे आहेत. धन्यवाद. संदीप मोरे बुवा इकडचा तिकडचा काय सांगून तुम्ही एकदा हिशात करा. मी ही तक्रार मंडळात जाणार, पुराव्या सकट मंडळात जाणार आणि ह्याची चाचपणी करणार. तुम्हाला वाटलं वाचून जाईल, पहिली बारी झोपून गेली, दुसरी बारी फक्त धमकी देऊन गेली, दुसरं नक्की होतं काय तुमच्या बारी? आणि एकदा आत्मपरीक्षण करा. जे काय खरं, जे तुम्हाला उत्तर आज दिलेलं तंतोतंत तुम्हाला वाटलं होतं की गेल्या वर्षी फोडला, आता परत फोडला तर इज्जत जाईल म्हणून तुम्ही खोटं बोललात, धांदात खोटं बोललात. हा माझा आरोप आहे. म्हणून काय म्हणतोय, काय पाहिजे घे सगळं नामा ह्याच्यावर. आता संदीप परिवार खोटं बोलला. तुमच्या समोर पुरावा, तुमच्या समोर ग्रंथ आणि तरी देखील तुम्ही खोटं बोलला. याचं फेडावं लागेल. कारण कलगीतुरा ठरवलेलं साधन नसून समाज जीवनाचं माध्यम आहे आणि तत्वाचं आणि तत्वाचं वाद आहे. तुम्ही त्या वादाला घाबरलात, जाहीर वादाला घाबरलात. बस अजून किती करू? दोन-तीन गाणं आहे. कोणाची झालं शाहीर आरतीला या. आरतीला माझ्या वाटणीवर सगळी मिनिटं घेतली तरी पण मामा आपल्या हातात म्हणून घेतलं. उंदरावरी निर्विकारी